आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। लक्ष्मण, या प्रदेशाचं सौंदर्य पाहून पुन्हा पुन्हा जानकीची आठवण येते। असं सौंदर्य तिला मनापासून आवडायचं, परंतु आज कोण जाणे ती कुठल्या अवस्थेत असेल, काय विचार करत असेल। वहिनी पण आपलाच विचार करत असतील, त्यांना स्वतःहून जास्त आपली चिंता असेल। हो लक्ष्मण, तिला पूर्ण विश्वास असेल की आपण तिला नक्की शोधून काढू। याच भरवशावर ती जिवंत असेल ना लक्ष्मण? हो दादा, त्या एक वीर आर्य कन्या आहेत। कितीही दुःख झालं ना तरी त्या विचलित नाही होणार। देव करो असंच हो। माझ्या राजाचं म्हणणं सरळ सरळ ऐकून घे। काय कमी आमच्या लंकेश्वरात? अगं ऐकतेस की नाही? बोल ना। तू महाराजाधिराज रावणाचं म्हणणं ऐक, नाहीतर मारून मारून तुझे तुकडे तुकडे करून टाकीन, समजलं? बोल, ऐकशील की नाही? अगं काहीतरी बोल। ही अशी नाही ऐकणार, हिला मायावी रूपाने घाबरव। मायावती, तू हिला आपल्या मायेने भ्रमित करून टाक। बघ मी हिला कशा प्रकारे सरळ मार्गावर आणते ते। आमच्या लंकेश्वरांचं म्हणणं ऐक, नाहीतर तुझे मारून मारून तुकडे तुकडे करून टाकेन, समजलं? का स्वतःची शत्रू होतीयस? मूर्खपणा सोडून दे। महाराजाधिराज रावणाला शरण जा, तुला सर्व प्रकारचं सुख मिळेल। असं वैभव, असं सुख तिन्ही लोकात कोणत्याही स्त्रीला मिळालं नसेल ते तुला मिळेल। दरवाजावर आलेल्या भाग्याला ठोकरून नको देऊस राणी। दुर्भागी, ऐक माझं, नाहीतर आम्ही असे भयानक पशु तुझ्यावर सोडू जे तुझे लचके तोडून तुला मारतील। श्रीराम, महाराजांचा विजय असो। महाराज, आपला हा गुप्तचर बातमी घेऊन आला आहे। पंपापूर सरोवराच्या पुढे दोन अनोळखी व्यक्ती जंगलात फिरताना आढळल्या। त्या ऋषीमुख पर्वताकडे जात आहेत। काय म्हणतोस? हे दोघं ऋषीमुख पर्वताकडे येत आहेत? हो ना जांबुवंत महाशय, ते पुन्हा पुन्हा ऋषीमुख शिखराकडे पाहत आहेत। असं वाटतंय की ते ह्याच शिखरावर पोचायचा मार्ग शोधत आहेत। गुप्तचरांचं म्हणणं आहे की ते आपल्या भाषेत बोलता बोलता ते मधून मधून महाराज सुग्रीवांचं पण नाव घेत आहेत। आमचं नाव घेत होते? काय म्हणत होते? काय ऐकलंस तू? मी इतकंच ऐकलं की त्यांच्यात जो छोटा होता तो मोठ्याला म्हणत होता की महाराज सुग्रीव नक्कीच या शिखरावर राहत असणार। आम्हाला तिथे पोहोचण्याचा मार्ग लवकरच शोधावा लागेल। याचा अर्थ त्यांना इथं यायचा मार्ग माहित नाही। यावरून हे सिद्ध होतं महाराज की ते या प्रदेशाशी अनभिज्ञ आहेत आणि इथे पहिल्यांदा आले आहेत। परंतु हे पण सिद्ध होतं की ते पर्यटक नाहीत जे केवळ फिरायला आले असतील। त्यांचं एकच ध्येय आहे, महाराज सुग्रीवांपर्यंत पोहोचणं।
ते यांच्याशी भेट करू इच्छितात की आक्रमण, ही विचार करण्याची गोष्ट आहे. तो बरोबर बोलतोयस नल. त्यांच्या आगमनाचा विचार करायला हवा. का आले, कोणी पाठवलाय? अर्थात आपल्याला शंका आहे की महाराज बालीने त्यांना इथे पाठवलं आहे. हा, त्याच गोष्टीची मला शंका आहे जांबुवंत. परंतु महाराज बाली त्यांना इथे आकारण का पाठवतील? आपण तर इथे शांतीने राहत आहोत आणि त्यांना काही म्हणत सुद्धा नाही. असं तर आपल्याला वाटतं की शांतीने राहतो. त्यांच्या डोळ्यात तर महाराजा सुग्रीव आणि त्यांचे आपण 4 मंत्री अगदी काट्यासारखे खोपत असू. ते जाणतात की ज्या राजाचं एकदा राज्य जाईल ना, तो हयात असेपर्यंत तरी पुन्हा आपलं राज्य मिळवण्यासाठी तडफडत राहतो. आणि जोपर्यंत त्याचे प्रमुख मंत्री एकत्र आहेत, ते नक्कीच षडयंत्र रचत असतील. अशा परिस्थितीत त्याचे हेच प्रयत्न असतील की ते आम्हाला जसं जमेल तसं संपवून टाकतील. तो बरोबर म्हणतोयस नल. यासाठी आज वाली दादानं 2 माणसं पाठवली असतील, ज्याची आम्हाला शंका येणार नाही. तू कुठे पाहिलंस त्यांना? पर्वताखाली, तराईच्या वनात. तू कुठे होतास? मी झाडावर बसलो होतो. त्याच्या खालून ते जात होते. कसे दिसत होते ते? ते चांगले दिसतायत. चांगले वाईट असं आम्ही कुठे विचारलं? आम्हाला जाणायचंय की ते कशा देहयष्टीची आहेत, कशी वेशभूषा आहे त्यांची. ते दोघे तरुण आहेत, अति सुंदर आहेत. चेहऱ्यावर एक आकर्षण आहे. वेशभूषेवरून कोणी तपस्वीच वाटतायत, पण खांदे वीरांचे आहेत आणि खांद्यावर धनुष्यबाण धारण केलंय. सर्व गोष्टी तू एक दुसऱ्याच्या विरुद्ध सांगतोयस. एक गोष्ट सांग, ते तपस्वी आहेत की योद्धा? दोन्ही. काहीच समजत नाही. मला समजतंय. बालीने जाणून बुजून अशा 2 व्यक्ती या प्रदेशात पाठवल्या आहेत, जे त्याच्याशी अनभिज्ञ आहेत. ते दोघं तपस्वी आहेत. महाराज सुग्रीवांकडे मदत मागण्यासाठी किंवा भिक्षा मागण्याच्या उद्देशाने आपल्या इथे पोचतील. आणि त्यांचा मुख्य उद्देश हाच असेल की आमचे कुपित जाणणे आणि आपण किष्किंधाचं राज्य परत घेण्याचा काही कट करत आहोत की नाही. आणि जे वीराप्रमाणे धनुष्यबाण घेऊन आले ते का? ते अशासाठी की जर आपण बेसावध आणि शक्तिहीन वाटलो तर संधी मिळताच आपल्याला समाप्तही करता येईल. म्हणूनच दर दिवशीच्या भीतीपेक्षा उत्तम आहे की आपण बालीवर आक्रमण करून त्याच्याकडून किष्किंधाचं राज्य हिसकावून घ्या. परंतु तो इतका बलशाली आहे की मी एकटा त्याच्याशी नाही लढू शकत. आपल्याला कोणा शक्तिशाली मित्राची गरज आहे, जो आपल्याला साथ देईल. असू शकतं की त्याच्या दरबारात आपला कुणी विशेष भक्त असेल, जो आपली मदत करू शकेल. परंतु राजा, आपल्या गेलेल्या राज्यास पुन्हा प्राप्त करणे आपलं वीरोचित कर्तव्य आहे. त्यासाठी राजनीती, साम, दाम, दंड, भेद साऱ्या अस्त्रांना वापरणे उचित समजते. शत्रूला शक्तीने हरवणं शक्य नसेल तर त्याच्या साथीदारात फूट, तट पाडा, हीच राजनीती आहे. मी तर म्हणतो की बालीच्या या गुप्तचरांना पकडलं जावं आणि यांच्याकडून किष्किंधाच्या साऱ्या रहस्यांना जाणून बालीच्या साथीदारात फूट पाडण्यासाठी यांचाच उपयोग करावा. हे ठीक आहे. परंतु महाराज, हे बालीने पाठवलेले आहेत की नाहीत, प्रथम याचा तपास करून घ्या. हेही बरोबर आहे. परंतु आपल्याला हे कसं कळणार? आपल्या सगळ्यात सर्वात अधिक बुद्धिमान हनुमान आहे. त्यांना त्याचं रहस्य जाणण्यासाठी पाठवलं जावं. ते वेळ येताच बळ आणि बुद्धी दोन्हीचा उपयोग करू शकतात. तो अत्यंत योग्य गोष्ट सांगितली जांबुवन. हनुमान कुठे आहे? त्यांनाच पाठव. प्रथम त्यांना शोधून तर काढा. कुठे एकांतात बसून हरिओमचा जप करत असतील. चला, हनुमानाला शोधूया. चला. हनुमानजी, हनुमान, हनुमानजी, हनुमान, हनुमानजी, हनुमानजी. हनुमानजी,
हनुमानजी. ओम. हनुमानजी. हनुमान. आपली साधना भंगली त्यासाठी क्षमा करा हे महावीर. महाराज सुग्रीवांनी आपल्याला काही आवश्यक कामासाठी बोलावलं आहे. महाराज सुग्रीवांनी बोलवलं आहे? होय. आम्ही स्वतःच आलो आहोत. महाराज. प्रणाम महाराज. सुखी राहा. आपण का त्रास घेतलात? आपल्यावर एक महत्वाचं काम सोपवायचं आहे. उशीर केलात तर हानिकारक ठरेल. असं कोणतं काम येऊन पडलंय? हनुमंत, ऋषिमुख पर्वताखाली तराईच्या वनात दोघे जण मनुष्य रूपात फिरतायत. तपस्व्याचा वेश आणि वीरांचा आव आहे. आम्हाला शंका आहे की ते बालीने पाठवलेले गुप्तचर आहेत. आम्हा 5ही जणांना संधी मिळताच समाप्त करायला आले आहेत. तू आपल्या सर्वात बलवान आहेस, म्हणून तू जाऊन त्यांना पकड आणि आमच्या समोर आण. मग आपण बालीच्या विरुद्ध त्यांचा उपयोग करूया. केवळ संशयानेच पकडू? ही कसली बुद्धिमत्ता आहे? ते शत्रू आहेत की मित्र हे निश्चित तर करायला हवं. हे निश्चित सुद्धा तूच करू शकशील. जम्बुवंत बरोबर सांगतात की तू बळ आणि बुद्धीमध्ये आमच्या सर्वांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेस. तू काही खोटं रूप धारण करून त्यांच्या जवळ जा आणि माहीत करून घे ते कोण आहेत, काय कामाला आले आहेत. तशी संधी मिळेल तशी बुद्धी आणि बळाचा वापर करून त्यांना आपल्या कह्यात ठेव. जर ते तुझ्या आवाक्याबाहेर असतील किंवा तुला काही भीती वाटली तर आम्हाला गुप्त संकेत पाठव. आम्ही त्याच वेळी ऋषिमुख पर्वतावरील गुंफा सोडून दुसऱ्या सुरक्षित स्थळी पळून जाऊ. महाराज, आपला सेवक असताना आपल्याला पळून जायला लागलं तर हनुमानाच्या जीवनाचा फायदा काय? आपण निश्चिंत राहा. जर ते शत्रू पक्षातले असतील, कोणीही असतील, देव, असुर, किन्नर, गंधर्व अथवा मनुष्य, माझ्या जिवंतपणी ते आपल्याला कोणतीही हानी नाही पोहोचवू शकत. मला आज्ञा द्यावी महाराज. दादा, मला असं वाटतं की हीच आहेत ती पर्वत शिखरे. परंतु पहिल्यांदा कशावर जावं? पुढला मार्ग तर खूप अवघड दिसतोय. ते पहा लक्ष्मण, समोरून कुणीतरी येत आहे. चेहऱ्यावरून तरी सज्जन मनुष्य वाटतोय. चल त्यांनाच मार्ग विचारू. दादा, मला तर हे कुणी वेदपाठी पंडितच वाटतायत. परंतु अशा दुर्गम निर्जन जागी हे काय कामाने आले असतील? थोड्या दक्षतेनेच बोला दादा. मला तर काही हे खरे वाटत नाहीयेत. वनात आल्यानंतर तू खूप शंकेखोर स्वभावाचा झालायस लक्ष्मण. अनुभवच काही असे आलेत ना दादा. पहा, ते पंडित महाशय आपल्याच दिशेने येत आहेत. प्रणाम महाशय. प्रणाम पंडित महाशय. कल्याणमस्तू, कल्याणमस्तू. आपण कुणी रस्ता चुकलेले प्रवासी वाटता आहात? हे ब्राह्मण देवता, आपले अनुमान अगदी सत्य आहे. आम्ही ऋषिमुख पर्वतावर जाण्याचा मार्ग शोधत आहोत. मम अनुमानम सत्यम अस्ति. मम अनुमानम सत्यम अस्ति. काय आपण आम्हाला सांगण्याची कृपा कराल की ऋषिमुख पर्वताच्या शिखरावर जाण्याचा मार्ग कोणता आहे? किम प्रयोजनम, किम प्रयोजनम. इमानदी शुभजलाम शोभयंतो तरस्विनो प्रभ्याम पर्वतेंद्रो सवयूयौरन भाषित. श्रीमंतो रूप संपन्नो विषभ तेज विक्रमो.
एवं मा परिभाषतम कस्मात वै नाभिभाषितः. हे विद्याश्रेष्ठ, चतुराई सोबत शिष्टाचार युक्त आपल्या सुमधुर संस्कृत संभाषणाद्वारा आपण ज्या प्रकारे आमच्याबद्दल जाणण्यास उत्सुक झाला आहात, त्यांना आम्हीही विचारात पडलो आहोत की आपण वास्तवात तेच आहात जे दिसता आहात. अर्थात हेच की आमच्या छोट्याशा प्रश्नाचे उत्तर न देऊन केवळ आमचा हेतू जाणू इच्छिता. महापंडित, आपण आपल्या रस्त्याने जावं. जसे आम्ही इथवर पोचलो आहोत ना, तसेच ऋषीमुख पर्वताच्या शिखरापर्यंत पण पोचू. रोषम करोति दोषम. तरुण तपस्वी, राग सोडून फक्त एवढं सांगा, ऋषीमुख पर्वतावर कोणाकडे जायचे आहे? वर्ष निघून गेली, या रस्त्यावर कुणाचं आगमन नाही झालं. आपण का उत्सुक आहात तिथे जायला? आमच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ अजून एक प्रश्न. दादा, ह्यांच्या मागे वेळ घालवू नका. आम्ही आमचा मार्ग स्वतःच शोधून काढू. तुझं बोलणं संपूर्ण निरर्थक नाही, परंतु आम्ही यांच्या पांडित्यपूर्ण वाणीनं मंत्रमुग्ध झालो आहोत. हे अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेदाचे जाणकार परमविद्वान वाटत आहेत. असे व्याकरण वेद, वेदवित्ता महात्म्याच्या मनात कसल्या प्रकारच्या कटकपटाच्या भावनेची शक्यता वाटतच नाही. त्यांच्याशी जमवून घेणं आपल्या हिताचंच आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही घ्या जमवून यांच्याशी. गोष्ट अशी आहे ब्राह्मण देवता, आम्हाला सांगण्यात आलं आहे की महाबली सुग्रीव ऋषीमुख पर्वतावर राहतात. आम्हाला त्यांना भेटायला हवं. महाराज सुग्रीवांना? ते कोणाला नाही भेटत. आपल्याला कसं माहित? आपण त्यांना ओळखता? अवश्य ओळखतो, अवश्य ओळखतो. सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चित वानर पुंगवा. आणि आम्ही त्यांचे कुलपुरोहित पंडित केसरी नंदन. कुलपुरोहित? हा, कुलपुरोहित. आमच्या संमतीशिवाय ते कोणालाही नाही भेटत. तर मग हे सांगा की ऋषीमुख पर्वताचा पत्ता कोणी दिलाय आपल्याला? माता शबरीनं. मा तपस्विनी शबरी? किम कारणम, किम अभिप्रायम? दादा, या पंडित महाशयांना तर केवळ प्रश्नच विचारता येतात. माझा अंदाज आहे की या पंडित महाशयांचं नावच प्रश्नानंद महाराज आहे. प्रश्नांचं उत्तर द्यायला तर यांच्या गुरुने यांना शिकवलंच नाही. आणि आपण केवळ रागावण्यातच प्रवीण आहात. आणि आपण शांताकारम, धीर गंभीर आहात. वीर मनुष्यो देवरूपिणो, कृपा करून आपली इच्छा प्रगट करा. गोष्ट अशी आहे विप्रवर, माता शबरीनं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की यावेळी महाराज सुग्रीवांना भेटणं आमच्यासाठी कल्याणकारी ठरेल. जर आपल्या कथनानुसार सुग्रीवजी भेटू शकणार नसतील तर आम्हाला त्यांचे मंत्री श्री हनुमानजींना भेटू द्यावं. आपले अनंत उपकार होतील. आपण हनुमानाला भेटणार? अवश्य. त्यांचं दर्शन जर झालं तर सुग्रीवजींना भेटण्याचा मार्गही सोपा होऊन जाईल. जर आपण आपला वास्तविक परिचय सांगितलात तर हनुमानाला आम्ही आत्ता बोलवतो, या क्षणी. घ्या, या क्षणी बोलवतो म्हणे. जणू हनुमान यांच्या पोथीत बंद आहेत. अवश्य. आपण आपला परिचय तर द्या. हनुमान मी टिचकी वाजवताच येईल. चांगली गोष्ट आहे. तर ऐका, आम्ही अयोध्येच्या महाप्रतापी राजा दशरथांचे पुत्र आहोत. आम्ही वानरराज सुग्रीवांशी मित्रता करू इच्छितो. माझं नाव लक्ष्मण आहे आणि हे माझे ज्येष्ठ भाऊ श्री रामचंद्र आहेत. राम? श्री रामचंद्र? आपण स्वतः? हो महाशय, स्वतः श्रीराम हेच आहेत. आता वाजवाटीच की बोलवा हनुमानाला. श्रीराम, हे काय करत आहात आपण? हे उचित नाही. एक तर आम्ही आपल्या दारी काही मागायला आलो आहोत. दुसरं, आपण ब्राह्मण रूपात आहात, महाराज सुग्रीवांचे कुलपुरोहित. तिन्ही प्रकारे आपण तर पूजनीय आहात. मग आपण माझे पाय का धरीत आहात? मला पाप लागेल. स्वामींचे चरण धरण्यात पाप नसतं प्रभू. परंतु मी आपला स्वामी नाहीये.
आपले स्वामी तर महाराज सुग्रीव आहेत. स्वामीचा मित्रही स्वामीच असतो प्रभू. म्हणून आपण माझे स्वामी आहात, वंदनीय आहात. आपण सेवकाला उठवून आपल्या हृदयाशी धरलं ही आपली महानता आहे. अशा दयाळू स्वामीसाठी तर सेवकाला प्राणही अर्पण करायला हवेत. अहो, इतक्या गोड गोड गोष्टी करताय पंडित महाशय, परंतु अजून आपली खरी ओळख नाही होऊ दिलीत. अहो, हीच कुशल गुप्तचराची खूण आहे. लक्ष्मण दादा, आता गुप्त काय राहिले? सारे भ्रम तर दूर झाले आहेत. केवळ मनात इतकासा खेद राहिला आहे. मी तर जन्मतः वानर आहे. प्रभूंना ओळखण्यात उशीर झाला, पण श्रीराम तर सर्वज्ञ आहेत. त्यांनी आपल्या अनादी भक्त हनुमानाला ओळखण्यात इतका उशीर का केला? हनुमान? तू हनुमान आहेस? हो दादा, मीच श्रीसेवक, तोच हनुमान आहे. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.